बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी सुदर्शन घुले याला आता 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। बीडच्या विशेष मोकोका न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय आणि डिजिटल एव्हिडन्स प्राप्त झाल्यानं न्यायालयामध्ये युक्तिवाद सुद्धा करण्यात आलाय। घुले आता न्यायालयीन कोठडीमधून पुन्हा SIT कोठडीमध्ये गेल्याचं पाहायला मिळत आहे। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत। उदय, बीड संदर्भात ही मोठी अपडेट आणि आपण पाहतो 31 जानेवारीपर्यंत सुदर्शन घुलेला पोलीस कोठडी मिळालेली आहे। काय नेमका युक्तिवाद झालेला आहे आज न्यायालयात? संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। त्याला पुन्हा एकदा पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी SITच्या ज्या अधिकारी आहेत अपर पोलीस अधीक्षक किरण पाटील यांनी न्यायालयासमोर केली होती। सरकारी पक्षाच्या वकिलांनी देखील त्याबाबतचा युक्तिवाद मांडला। यामध्ये सुदर्शन घुले याचा जो मोबाईल आहे तो फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आला होता, त्याचा डाटा प्राप्त झाला आहे, त्यावर तपास करायचा आहे। याबरोबरच आणखीन एक मोबाईल सुदर्शन घुलेचा आहे ज्याचं लॉक अद्याप उघडलेलं नाही, ते लॉक देखील उघडायचं आहे। या संदर्भातचा जो तपास आहे तो करायचा आहे। त्यामुळे सुदर्शन घुलेला 10 दिवसाचा PCR द्यावा अशी मागणी करण्यात आली होती। त्यावर आरोपीच्या वकिलांना देखील युक्तिवाद केला आणि दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायाधीश आहेत त्यांनी सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। आता सध्या सुदर्शन घुले न्यायालयीन कोठडीत असून आता पुन्हा एकदा तो चौकशीसाठी SITच्या ताब्यात देण्यात आला आहे। आता या चौकशी दरम्यान आणखी काय काय पुरावे समोर येतात, काय मुद्दे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हो, नाही बरोबर। आणि बीडच्या विशेष मोकोका न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे। 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी जी मिळाली आहे, आणखी काय तपास होतो आणि आणखी काय खुलासे होतात याकडे सुद्धा लक्ष असेल। धन्यवाद दिल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।